साप म्हटले की अनेकांची भांबेरी उडते। शासकीय निवासस्थानात मात्र सापांचा शिरकाव वाढला आहे। 30 जूनच्या रात्री 11 वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी सुमनचंद्र यांच्या निवासस्थानी सुरक्षा गार्ड रूम जवळ तस्कर जातीचा साप आढळला, तर तत्पूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्या निवासस्थानी विषारी जातीचा कोब्रा नाग रात्री 9 वाजता आढळून आला। सर्पमित्र SB रसाळ यांनी दोन्ही सापांना सुरक्षित पकडून जंगलात सोडले आहे। म्हणतात ना, सापाला अनेक घर असतात। शहरात सर्वत्र सापांचा वावर वाढला आहे। टाळेबंदीच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने शहरामध्ये सर्वत्र शांतता पसरली होती। त्यामुळे सरपटणारे प्राणी बाहेर पडू लागले। मानवी वस्तीत, गृहसंकुलात, रस्त्यावर साप आढळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। त्यातच आता पाऊस बरसत असल्यामुळे जमिनीत दडून बसलेल्या सापांचा सुळसुळाट वाढत आहे। अशा सर्पांना पकडून त्यांची सुरक्षित स्थळी रवानगी करणाऱ्या प्राणी मित्रांच्या हातांना मात्र टाळेबंदीतही काम लाभले आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।